पावसाळ्याचे दिवस आहेत आणि दरवर्षी वारीत कुठल्याही प्रकारची गालबोट नव्हतं, परंतु यावर्षी संत देवजी बाबा मंदिर यांचे जे पत्रे कापले, जे मंदिर आहे त्याचे जे पत्रे कापलेत आणि जे सागवानी लाकूड 100-125 वर्षापूर्वीचं जे छत होतं ते तोडल्यानंतर या पावसाळ्यामध्ये जी भाविक भक्तांची गैरसोय झाली ते तोडणाऱ्यांमध्ये इसम नामे, बाबा किसन कांबळे व इतर यांनी 3 आठवड्यापूर्वी साधारण हे मंदिराचं जे तोडफोड केली व पुन्हा जुन्या विश्वस्तांच्या वरती जे आरोप केले ते पूर्णतः वारकऱ्यांची दिशाभूल असून ऐन वारीच्या वेळेस भाविक भक्तांना वेठीस धरून व समस्त आर्य वैष्णव धर्मशाळेची जी बदनामी केली व समस्त चर्मकार बांधवांची जी बदनामी केली त्या सर्वस्वी ते जबाबदार असून शंकाने वाद होऊ नये याच्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव स्वपाल मारुदुंगरच झालेले आहे. काही गेल्या वर्षापासून ह्या बाबा किसन कांबळे ह्या नावाचा माणूस इथं याचा काही संबंध नाही. संबंध नसताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी हायदोस घालायचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी कुठलीही परमिशन न घेता त्या मंदिराला तिन्ही बाजूला भोकं पाडली. हे सगळे चांगलं होतं, गळत नव्हतं, हे सगळं गळायचं काम तरी चालू केलेलं आहे. आणि ऐन वारीच्या तोंडावरती त्या लोकांना म्हणतो की मी इथं आंदोलन करतो. आता आमच्या वारीचा सप्ताह बसलेला आहे 7 दिवस. हा सप्ताह असतो. हा सप्ताह पस्तान दिवशी होतानी आंदोलन छेडायचं काम केलेले. तुम्ही हजारो वारकरी घेऊन मी पालखी थांबवणार. आता पालखी थांबवायला तर किती महारथी आली तरी पालखी तिथून माग ह्या धर्मशाळेमध्ये सगळे खोटे नाटे सगळे जवळजवळ 20 ते 30 लाखाला त्या बँकेच्या खात्यावरती रुपये होते. सगळे स्वतःनी हडप करून दुसऱ्यांच्या सांगण्याहून याच्याहून त्याच्याहून सगळं सत्यानाश केलेलं आहे माणसानी. आणि हा म्हणजे अफाड माणूस आहे. 420चा गुन्हा दाखल LIC घोटाळ्यात हा अटक झालेला आहे आणि पूर्ण फ्रॉड आहे. आणि आता इथून पुढे आमचा कुठलाही समाज शांत बसणार नाही. वेळोवेळी आता याचं फक्त एकच करणे, आंदोलन उभं करणे आणि आमर उपोषणाचा इशारा देणे एवढेच थांबतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार, रामकृष्ण हरी. नाव विश्वनाथ नेटके. काय करता येते? मी शिवसेना उपशहर आळंदी हरळ वैष्णव स्वस्त उपाध्यक्ष माझी. हो. आमच्या देवस्थानाचा जो वाद चालू आहे, बाबा कांबळे हा कोण मनुष्य ज्याने तुमच्या देवस्थानावरती अतिक्रमण केलं, स्वतः विश्वस्त म्हणून सांगते आणि हा बाबा माऊली महाराज म्हणून सांगते आणि मीडियामध्ये दाखवतोय मटण मच्छी काय काय खाते ते फोटो दाखवतात. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या मठा मंदिरासमोर ती धर्मशाळा गेली 100 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वीच्या नंतरचा काळ. कसल्याही प्रकारचा गुन्हा कंप्लेंट आणि कसल्याही प्रकारची तक्रार पोलीस स्टेशन म्हणा किंवा कुठेही शासन दरबारी झालेली नाही. परंतु बाबा किसन कांबळे आल्यापासून त्या 4 वर्षात एवढ्या घाणेरड्या तक्रारी मी आजपर्यंत कधी बघितल्या नाही. विश्वस्तांना मारहाण, रस्त्याला पकडून डोक्यात मारणे, परत झोपडपट्टीला बाया आणि त्यांच्या विनाकारण खोटे आरोप करणे, विरोधाच्या तक्रारी ह्या बाबा कांबळेंनी एवढ्या घाणेरड्या केलेल्या आहेत ना. ह्या शासन दरबारी त्या माणसाने खोटे आरोप करायचे जाऊन आणि कपडे कडक घालायचे, खोट्या तक्रारी दाखल करायच्या. हा माणूस एवढा नीच आणि एवढ्या खालच्या मात्र असं मला वाटत नव्हतं. मी गेले आणि पैसे घेतले, त्या माणूस कधी घेतला नाही. एवढे घाणेरडे आरोप कधी आळंदी पुरा झालेला नाही. आज त्यांनी माझ्यावर आणि या विश्वासावर एवढे घाणेरडे आरोप कधी जेवढे केलेत ना तरी ह्याचा मला पश्चाताप झालेला आहे. त्या माणसाला मी आज दरवेळेस आला तेव्हापासून मी बघतोय की ह्याचं फक्त भांडण आणि साहेब हडप करणे हाच विषय होता की दुसरा काही नाही. सगळं असं झालं असतं. सगळे लोक गेले, रिस्टर कमिटी झाली, 40 लोकांना बायको विश्वस्त, ह्याचं ड्रायव्हर विश्वस्त, त्याचा अजून कोण आहे ना कोण शिपाई विश्वस्त, झाडू मारण्याला विश्वस्त, हा स्वतः विश्वस्त, म्हणजे ह्याच्या 5-5-6 लोक विश्वस्त. ही काय वानगडे? बरं, तुम्ही ही बॉडी कशी स्थापन करून दिली? ही बॉडी नियमाने झाली, धर्मदायांच्या जानेवारी झाली. 21 लोकांची बॉडी जी आहे ती सर्व समाजाच्या वतीने इथं गोविंदबाबाची मदत झाली. आम्ही रिस्टर फॉर्म भरले, रिस्टर निवडणुकीचे फॉर्म भरले, सर्व काही व्यवस्थित चालू होतं. परंतु ह्या माणसाने ना सगळा हायदस काढला, ते सगळ्यांना दादागिरी केली काय आणि सगळ्यांना वाटतं वगैरे झाला माणसाने. त्या माणसाचा
त्या वारकऱ्यांना एवढा त्रास झालाय, परंतु ह्याचा माऊली आठवडी ह्याचा काय म्हणतो तिथे काळ भरत आलेला आहे. म्हणजे पापाचा घडा भरत आल्यानंतर ह्याची बुद्धी अशी चाललेली काय, पापाचा घडा भरला ना आठवडी ह्याचा सत्यानाश होतो. आणि माऊलींनी त्या माऊलींना बांधून देत नव्हते, ही धर्मशाळा बांधून देत होते. हा इथला सगळा समाज सांगायचा जी चांभार आहेत त्या काळात मला अनुभव झाले, माझ्या काळातली ती गोष्ट आहे. त्यावेळेस ही इथं धर्मशाळा बांधून देत नव्हती, चांभाराची धर्मशाळा म्हणून पाडायचे आणि दुसऱ्या दिवशी परत बांधायचे, परत ती लोक रात्रीचे यायचे परत पाडायचे. तर इथं एक नऊची वस्ताद म्हणून एक गुड्याचा एक पैलवान होता, वस्ताद होता. तिथली सगळी आमची लोक गेली आणि त्या वस्ताद ते भेटले, म्हणले महाराज या असे करतात लोक, आम्हाला त्रास देतात, काय करावं. मग त्याला इथं घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं माझ्या समोर बांधा तुम्ही इथं. मग त्यांनी ही धर्मशाळा बांधतात, त्यावेळेस आम्ही ही धर्मशाळा बांधली आणि परत तुम्ही पाडली नाही धर्मशाळा. तो म्हणला जो पाडी ना त्याला मी बघन. आज ही धर्मशाळा तेव्हापासून इथं उभी आहे. या धर्मशाळा 200 ते 250 वर्ष होऊन गेलेली आहेत. नसेल तर तुम्ही त्याचा इतिहास बघा. कुणी येऊन सांगतो की माझ्या बापाने बांधली, माझ्या बापाची धर्मशाळा, त्यांनी इतिहास येऊन सांगायचा की कुणी धर्मशाळा बांधलेली. आणि तेव्हापासून आम्ही या धर्मशाळेत येतो. आणि परंतु आज ह्या धर्मशाळेत आम्ही सांगतो महाराष्ट्रातली बाबा कांबळे सारखा इसम, आज आम्ही त्याला म्हणलं ये बाबा तो आमच्या जातीचा आहे, आज मोठा प्रतिष्ठित माणूस आहे, तो म्हणा धर्मशाळेसाठी 15 लाख 15 कोटी लोक अनुदान गोळा करू शकतो, 7 मजली बिल्डिंग बांधू शकतो. आणि त्याच्यावरती विश्वास केला. आज त्याच्यावरती विश्वास केला म्हणतो त्याला आम्ही विश्वस्त किंवा सुकृत म्हणून असं घेतलं त्याला. परंतु त्याने काय केलं नाही, उलट आम्हाला दमनटी करून मारहाण करून आज तो इथं तो धर्मशाळेचा गैरवापर करतोय. आज त्याने कितीतरी पैसे खाल्ले आमच्यावरती, चोरीच्या मारहाणीच्या बरेच करायचे, म्हणजे इतक्यापर्यंत केस चालल्यात. माझ्यासारखा माणूस मी आता बायको आणि मला 2 मुलं, माझी अवस्था काय, माझ्यावरती पण बाईला छेडलं, हे केलं, असं केलं, आरोप लावला. इतके घाणेरडे आरोप केले नाही, इतक्या 20 थराचा माणूस आहे. मला रस्त्यात आवडून डोक्यात दगड घालून मला मारलं. हा माझी मी कितीतरी वर्ष 36 वर्ष सर्व्हिस केलेला माणूस आहे, मी गव्हर्नमेंट सर्व्हिस केलेला आहे. मी शब्द सुद्धा कोणाला स्वीकार केलेली नाही. आज इतके त्यांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत. आणि हा स्वतःला माऊली म्हणून समजतो, उर्फ माऊली. उर्फ माऊली कुणी पण सांगा ज्ञानी की उर्फ या शब्दाचा अर्थ काय. मी त्याला लाख रुपये बक्षीस देतो. कुणी पण इथे एवढ्या समाजामध्ये, माझ्या समाजामध्ये सांगतो की उर्फ या शब्दाचा अर्थ काय. हा नाही तर हा, तो माऊली आहे तर हा माऊली, याचा अर्थ उर्फ होतो. हा त्याच्या लायकीच आहे का. ह्या ज्ञानेश्वर महाराज हा लायकीच आहे. जनावरांचा मांस खाणारा हा माणूस आणि स्वतःला उर्फ समजतो. यांनी स्वतःला समजतो का. हे शेवट नाहीये. हा डॉक्टर म्हणजे काय पत्र मला भारताच्या राष्ट्रपतीने मला हे दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे की भैया राष्ट्रीय हा काही स्वतःला काही समजतो. आज माऊली समजायला लागला स्वतःला. आणि इतकं कोण असतं नाही, इतक्या म्हणजे इतकं हे केलं त्याच्यामुळे तो आज जे काय करतो आमच्यावरती दादागिरी करतो, मारहाण करतो काय. परंतु त्याला आम्ही भेटणार नाही. आज ना उद्या काही वेळा पण आम्ही त्याचा पाठपुरा करून त्याला ह्या धर्मशाळेतून हाकलून देणार आहे, ही आमची प्रतिज्ञा आहे. आणि हे आम्ही करणारच. रामकृष्ण हरी. एवढं बोलू. नमस्कार. रामकृष्ण हरी. मी अतुल कानडे या धर्मशाळेत गेली 5 वर्षापासून कार्यरत आहे. माऊलीच्या या दारात आपल्याला संयम, शिस्त आणि आदर यायला शिकवलंय. त्या पावनभूमीत त्या माऊलीची शिकवण पायदळी तोडून बाबा कांबळे यांनी आमच्या बाबाच्या मंदिराला पत्र्याला इजा पोचून भोकं पाडून भाविकांची गैरसोय होईल अशा पद्धतीचं वर्तन केलं. गाई गुरं या धर्मशाळेत आणून बसवली, त्याचे फोटो टाकले आणि वरती भाविकांना उचकवून त्यांच्या भावनांची खेळ करून त्यांची गैरसोय करून त्यांना शासन दरबारी किंबहुना ज्या दिवशी माऊलीला पंढरपूरची आस लागते, पंढरपूरच्या देवाकडे जायची ओढ लागते आणि त्या ओढीनं 8 तारखेला ते इकडनं निघणार आहेत, त्या ओढीत विघ्न घालण्यासाठी त्या बाबा कांबळे नावाच्या इस्मानं कुठेही कारस्थान रचलं. हाताशी काही लोकांना धरून, दुष्ट लोकांना धरून त्यांनी या भूमीत, या पवित्र भूमीत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. किंबहुना ह्या माऊलीची प्रतारणा आहे. माऊलीच्या मंदिरात येऊन माऊली विरोधात, त्यांच्या भाविकांच्या विरोधात जेव्हा हा पाऊल उचलतो तेव्हा माझ्या सगळ्या भाविकांना विनंती आहे, या नाराधामाला, या माऊलीच्या दारात, या वारीपासून परावृत्त करण्याला त्यांच्या अडचणी आणणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. खाडे महाराज तुमच्या बापासारखे माऊलींचा आदरच होतो. तुम्ही मला सांगा, या वारीत, या आळंदीच्या क्षेत्रात
आजपर्यंत कोणी खोडा घालायचा प्रयत्न केला नाही आणि ज्यांनी खोडा घातला त्याला त्याचे शासन मिळाल्याशिवाय राहिले नाही. संत तुकाराम म्हणतात, नाठाळाच्या माती अनुकाठी आणि ही काठी वज्रमुठ आहे. माऊली ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ही काठी आणि ही लाठी तिच्या काळजात बसवल्याशिवाय राहायचं नाही. आपण यालाच धर्मशाळेची विटंबना केली, यालाच धर्मशाळेचं पावित्र नाश करायचा प्रयत्न केला आणि चोराच्या उलट्या बोंबा टाकून हाच धर्मशाळेच्या विरोधात जाते. याला निश्चित शासन भेटलं पाहिजे. आम्ही आळंदी नगरपालिका, पोलीस स्टेशन आणि नवे माझ्या माऊलीच्या या ट्रस्टींना विनंती करतोय, जमलेल्या सगळ्या भाविकांना विनंती करतोय की दुष्ट प्रवृत्ती आहे याचा लेखाजोखा तुमच्या समोर आज सगळ्यांनी मांडलेला आहे. इथे येणाऱ्या भाविकांची मन कलुषित करून त्यांच्या मनात या धर्मशाळेविषयी चर्मकारांविषयी नाराजी व्यक्त करतोय. हा सगळ्या चर्मकारांचा अपमान आहे. चर्मकारांनी कधीच चांगल्या गोष्टीला विरोध केला नाही आणि हा एक चर्मकार आज चर्मकारांचं नाव घेऊन त्या आळंदीत वारीला जर का वाकडे जात असेल तर त्याला माऊली तुम्हाला स्मरण सांगतो, विरोध हा व्हायला पाहिजे आणि खरा विरोध व्हायला पाहिजे. मी आपल्या माध्यमातून तुम्हाला निश्चित धन्यवाद देईल. साहेब, तुम्ही आलात, 2 वेळा तुम्हाला सांगितलं, या मंदिराला भोकं पाडली, या मंदिराची विटंबना केली, चोराच्या उलट्या बाबा हा सांगतो की आम्ही मंदिर वाटवतो, इथं गाय गुरं बसवल्याचे त्यानेच व्हिडिओ व्हायरल केले. आजपर्यंत एकही गाई या बाबाच्या मंदिरात कधीच गेली नाही. याच्या काळात यांनी टाकलेल्या फोटोतली गाय या मंदिरात कशी गेली, मग हा जबाबदार होता काय? कदाचित हाच प्रश्न मी सगळ्यांना विचारेन. सगळ्या मायबाप जनतेला माझी हात जोडून विनंती असेल, मायबाप हो, आपण या माऊलीच्या दारात आलात, या माऊलीच्या दारात येऊन आपल्याला चांगलं सत्कार्य करायचं आणि हे करण्यासाठी जर कोणी आडवा येत असेल तर त्याला सरळ करायची ताकद भाविकांची आहे आणि ती प्रत्येकाने करावी. आम्ही निश्चितपणानं आमची छातीची ढाल करून तुमच्या समोर उभा आहोत आणि ते नेहमी राहू अशी ग्वाही देतो. माऊलीच्या दारात माऊलीकडे या गोष्टीवर न्याय मागतो आणि आपल्या मोठ्या मनानं आपल्या चरणाला लागून आपलं स्मरण करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. आपलं नाव काय? माझं रामकृष्ण दातोबा खाडे, विलेकरी. मी समस्त महाराष्ट्र संस्था प्रबोधन निगम 24चा पदसिद्ध विलेकरी म्हणून गेली 10 ते 15 वर्ष मी या ठिकाणी काम पाहतोय. बोला. तुम्हाला या देवस्थानाबद्दल जे आता जे चाललंय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे बघा, बहुतांची बहुत मते अविरिते पोकळ. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, विचार वेगवेगळे असतात. पण माझं असं मत आहे, जरी काही जरी असलं तरी आमचा एक हा परिवार आहे आणि एकमेकाने एकमेकाला सांभाळून समजून घेऊन काम करायला पाहिजे. त्याला कुठली गोष्ट होऊ नये. जे काय असेल ती सामुदायिकरित्या व्हायला पाहिजे, कारण ही संस्था समाजाची आहे, एकटा कोणाची नाहीये. आणि हे धार्मिक स्थळ असल्यामुळं या ठिकाणी धार्मिकतेला जास्त महत्व आहे असं मला वाटतं. धन्यवाद. तुमचे विश्वस्त छोटे विश्वस्त म्हणतात की आंदोलन करणार, सत्याग्रह करणार, माऊलीची पालखी अडवणार, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आंदोलन हे होऊ शकणार नाही, होऊ देणारच नाही. इथपर्यंत मदत कुणी घेऊ शकणार नाही. त्याबद्दलला आम्ही पूर्ण याच्यामध्ये